दिव्यांगांच्या प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट रीमा खरात आक्रमक। दिव्यांगांसाठी जे करता येईल ते करायला तयार आहे। मुंबई मंत्रालय असू देत, कोर्टाच्या न्यायालय असू दे, मी जायला तयार आहे। सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट रीमा काळे खरात। आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात दिव्यांगांना घरकुल आणि जागा देण्यात यावी यासाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेनं आंदोलन, मोर्चे, निवेदन, आमरण उपोषण केलं आहे। मात्र महानगरपालिका, जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करते। सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट सीमा काळे खरात यांची भेट घेऊन दिव्यांगांचे प्रश्न संदर्भात चर्चा केली आहे। दिव्यांगांसाठी जे करता येईल ते करायला तयार आहे। मुंबई मंत्रालयात असू दे, कोर्टाच्या न्यायालयात असू दे, मी जायला तयार आहे असं म्हणत रीमा काळे खरात ह्या आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या। सांगा की जालना शहरात अनेक दिव्यांग घरकुलापासून असेल किंवा व्यवसायापासून वंचित असेल, अशा अनेक दिव्यांग अवस्था बेकार झालेली आहे। या संदर्भात काय प्रतिक्रिया? काल ॲक्च्युली मी कुठे गेले ते सांगणार नाही, परंतु एका ठिकाणी जेव्हा गेले त्याच्यानंतर मी एक मुलगी बघितली 23-24 वर्षाची, जी दिव्यांग असलेली, आणि ती मुलगी बघितल्यानंतर जे खूप अंतःकरण तुटलं माझं। मला भयंकर वाईट वाटलं की ह्या लोकांसाठी आपण काहीच करत नाही। हे लोक इतकं हताश आणि मजबूर असतात, यांचा दोष काहीच नसतो, मात्र हे खूप भोगत असतात। आणि मग यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे की आपण यांना फक्त चेअर द्यायच्या का, यांना फक्त कुबड्या वाटायच्या का? ह्या चेअर कुबड्या न वाटता ज्यांना पाय नाहीत अशा लोकांना पायावर उभं राहता येतं, आणि तसं आपण यांना पायावर उभं राहण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे। यांच्यासाठी जे काही टक्केवारी असते, 5% वगैरे जे काही टक्केवारी असते खासदार निधीतून, आमदार निधीतून, हा निधी या लोकांना भेटलाच पाहिजे। यांना जे काही जागा वगैरे असतात, आरक्षण असतं, यांच्यासाठी पण सेपरेट आरक्षण असतं, यांनाही थोडं जॉबचे कामं मिळालेच पाहिजे। मोतीबागच्या इथं जे काही तिकीट वगैरे घर हे जे दिलं जातं तर तिथेही त्यांना नोकरीला लागला गेले पाहिजेत। समोर जे जागा आहे तिथेही ती जागा त्यांना मिळालीच पाहिजे। एकंदरीत दिव्यांगांना पायावर उभं करण्याचं काम हे फार अत्यावश्यक हे काल मला खूप जाणीव झाली, आणि मी याच्यानंतर माझा जास्तीत जास्त प्रयत्न असेल त्यांच्यासाठी, दिव्यांगांसाठी जे काही करता येईल ते मी करेल। मी मंत्रालयात जाईल, हायकोर्टात जाईल, जेही करावं लागेल ते करेल। याच्यानंतर दिव्यांगांसाठी मला स्वतःची इच्छा आहे की मी यांच्यासाठी खूप काही करावं, आणि मी ते जेव्हा ठरवते तेव्हा मी करते।